मेरी जान, मेरी जान. तर हे होते खूप साऱ्या कंट्रीचे शिक्के. हे दर्शन काय स्टोरी सांगितली त्यांनी? मला कस्टमर वेगवेगळ्या देशातून येतात ना, हां. ते त्याला कॉईन्स म्हणजे देतात असे. त्यांनी कलेक्ट केले आणि चिपकवले आणि त्याचे पण आपले इंडियन पण आहेत जुने 10 पैसा, हां. 25 पैसा, त्याच्यावर खालचे 5 असे 5 पैसा. पैसा. जाना किती रे, लेफ्ट की राईट? आम्ही आता नाश्ता वगैरे करून निघलो आहे ओम बीच आहे इकडनं. जवळपास 8 किलोमीटर बीच आहे. तर काल तर आम्ही रेंटल जे व्हेकल घेतलेले ते व्हेकल आमच्या सगळ्यांकडे आहेत, तर तेच व्हेकल घेऊन आम्ही निघाले ओम बीचला. ते बारीकच तिथे शेड आहे तिथे, हां. बॅरिकेड आणि मध्ये काय आपण असेल? डुबकी मारायची. एक हा कुंड आहे, काहीतरी नाव आहे याचं. गोपालकृष्ण मंदिर. ते बघ मंदिर तिथे. नाही, कुंड आहे. त्या माणसाने हाती लावला. काय मस्त व्ह्यू आहे ना. हो, खूपच सुंदर. शांती, मला ना एकदम शांती देणारा काइंड ऑफ फीलिंग. उर्मिला, तुझं मला पाडलं नाही ना, मी तुला एक चांगला रील बनवून देईल. चलो घूमने ओम बीच. उर्मिला द रायडर. हो, हो, जबरदस्त यार. ओम बीच. हे बघ, श्रंखल्यामध्ये येते. मस्त वाटते. हा आहे ओम बीच आणि आम्ही इकडे पोचलो आहे. जास्त लांब नव्हतं, 3 का 4च किलोमीटर होतं. पण आता मला वाटतं किती वाजले रे आता? 12. दुपारचे 12 वाजलेत, त्यामुळे ऊन आहे इकडे बऱ्यापैकी चांगलं ऊन आहे आणि गरम पण होते. तर इकडे बोटिंग ॲक्टिव्हिटी तर आहेच आणि भरपूर मोठा बीच आहे. आमचे उरलेले मेंबर इकडे 3 मेंबर पुढे गेले शानपणा करत आणि
तिकडे असे बोटिंग ॲक्टिव्हिटी वगैरे तिकडे आहे, तर तिकडे आता आम्ही जातोय. हे चल जायचं का वरती दगडावर? हा मेरी जान. मेरी जान. तर ओम बीच झाल्याच्या नंतर आम्ही आलो कुडले बीच फिरायला. ओम बीच पासून कुडले बीच 5 मिनिटं अंतरावर होता. आम्ही तिकडे थोडीशी मजा केली पाण्यात वगैरे. ते पाण्यात भिजताना मी व्हिडिओ वगैरे नाही काढले कारण की सगळेच खेळणार होते पाण्यामध्ये. तर आता तो ओम बीच झाल्याच्या नंतर एक दुसरा इथं बीच आहे 5 मिनिटाच्या अंतरावर, कुडले बीच. तर कुडले बीचला आलो आम्ही. गाड्या बाहेर लावल्या पार्किंगला. 10 रुपये पर व्हेकल गाड्यांचे चार्जेस आहेत. आणि मग इथून असा खाली उतरायचा रस्ता आहे. तो बोलला की 200 मीटर खाली उतरायला लागेल, म्हणजे इथून पुढे बीच आहे. बघू, जर कुडले बीच चांगला असेल, स्वच्छ पाणी असेल तर इकडे पण खेळू पाण्यामध्ये. कारण की आता 2 दिवसापासून इकडे पाऊस पडतो आहे. त्या पावसामुळे काय झालं, सगळं रेती समुद्रातली किनारे आली आणि एकदम काळं पाणी झाली. कचरा नाही आहे बट पाणी एकदम काळं आणि एकदम रेती मिक्स आहे पाण्यामध्ये. म्हणून आम्ही म्हटलं की या कुडले बीचला पण एकदा यावं. इकडे जर स्वच्छ पाणी असेल तर चांगलंच होईल. पॅराशूट पण आहे बघ. त्याला आम्ही बाईकवर असंच आणलं ओम बीच पासून कुडले बीच. 5 मिनिटं गाडीवर असाच होता टॉवेलवर. आणि मला सांगितलेलं तो टॉवेल सटकेल, सटकलाच टॉवेल. नाही सटकला थोडा. एवढ्या उन्हात तू गरमीमध्ये त्याला थंड हवेत. आणि आमचा कुडले बीच पण झालाय फिरून. आम्ही खूप सारा एन्जॉय केला कुडले बीचला. तिकडचं आम्ही जास्त हां ओम बीचपेक्षा यांचं सगळ्यांचं म्हणणं की कुडले बीच भारी. आणि खरंच कुडले बीच भारी, क्लीन आहे, चांगला पण आहे. फॉरेनर्स पण आहेत भरपूर सारे. हां अवेलेबल पण आहेत. स्टेसाठी पण अवेलेबल आहे आणि एन्जॉयमेंटसाठी पण अवेलेबल आहे. तर मी आता फायनली आम्ही इकडून निघणार आहे पटपट. कारण की आम्ही जे रेंटल व्हेकल्स घेतलेले यांचा टाईम झालेला आहे रिटर्न करायचा जवळपास 24 तास. जर आम्ही लेट केलं म्हणजे 4 वाजवले किंवा 4:30 वाजवले तर चार्जेस वाढतील. म्हणून आम्ही पटकन आता या रेंटल सर्व्हिस ज्या घेतलेल्या बाईक्स आहेत ते रिटर्न देणार. त्याच्यानंतर मग रूमवर जाऊन फ्रेश होणार, जेवणार आणि मग ट्रेन आहे आमची संध्याकाळी. आमची आहे 6:08ला ट्रेन गोकर्ण स्टेशनवर. तर मग आता आम्ही निघतो. ओके. ओके अभी और हम लोग कुडले बीच आए थे, ये आप देख रहे हो इधर से. और ये ट्रिप ख़त्म होकर हमें बहुत ही बुरा लग रहा है एक्चुअली. आपल्याला पण बहुत जल्दी ख़त्म हो गया ऐसा लग रहा है अभी. बट स्टिल जो भी मेमोरीज हमने बनाई है साथ में, सबने जो भी मोमेंट्स हमने शेयर किए बहुत यादगार है. और ये हमारे फ्रेंड्स अभी निकल रहे हैं और प्रणाली ड्राइव कर रही थी. लेकिन शायद उसने डेयरिंग नहीं किया है. तो ये नज़ारा आप देख ही रहे हो. पुढे बघ क्या निक्की दर्शन आहे सामना. अरे हा गाता गाडी चालवते. अरे यार तो चालू दे. भेंडी थांब तू. मी नाही बसणार तुझ्या बाईकवरती. बहन डर गई. मस्त मजा आली मला तर. रेलिंग राईड हो थोडंसं ॲडव्हेंचरस होतं. आणि इथून आता मी निघणार आहोत थोड्या टाईममध्येच शॉपिंग करून थोडीशी.
तर आम्ही फटाफट पॅकिंग करून घाईघाईत निघवले. आम्ही तिघंच राहिलेलो मागे. हां आधार कार्ड घेतलं ना अजून. बाई लई गरम होते. गरम पाण्याचे 20 रुपये एक्स्ट्रा हे सांगितलं पाहिजे.